ड्रायलँड ऍग्रिकल्चर आपण बघतोय. नावातूनच तुम्हाला लक्षात येतं ड्राय लँड, याचा अर्थ साधा सिंपल तुम्हाला सांगायचं झालं तर काय आहे, जिथं पाऊस कमी आहे तिथे तिथली शेती, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, कोरडवाहू शेती म्हणतो. ओके. कल्टिवेशन ऑफ द क्रॉप एंटायरली अंडर रेनफेड कंडिशन, पावसावरती येणारी ऍग्रिकल्चरची पद्धत म्हणजे ड्रायलँड ऍग्रिकल्चर. काय त्याचे डेफिनेशन इतकं साधं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा, ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे अन्युअल रेनफॉलच्या आधारावरती 3 प्रकार पडले जातात. 3 प्रकार आहेत. आपल्या IMD ने हे प्रकार तयार केलेले आहेत. तर त्याच्यानुसार बघा, एक आहे तुमचं ड्राय फार्मिंग, दुसरं आहे तुमचं ड्रायलँड फार्मिंग आणि तिसरं आहे तुमचं रेन फेड फार्मिंग. या तिन्हीमध्ये एक्झॅक्टली डिफरन्स काय ते वन बाय वन आता आपण बघूया. ओके. पहिली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय, रेनफॉल जो आहे तुमचा 750 mm पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी जी तुम्ही शेती करताय त्याला आपण म्हणतोय ड्राय फार्मिंग. ओके. पुढे 750 ते 1150 मध्ये पाऊस पडत असेल तिथं जी आपण शेती करतोय त्याला आपण म्हणतोय ड्राय लँड फार्मिंग. आता याच्यात एक्झॅक्टली का डिफरन्स केले दॅट आय डोंट नो. फक्त एक ड्राय आणि ड्राय लँड इतकाच फरक आहे आणि पावसामधला फरक आहे. तर परीक्षेमध्ये नीट व्यवस्थित लक्ष द्यायचं की तो त्यांनी फक्त ड्राय फार्मिंग म्हटलंय का ड्राय लँड फार्मिंग म्हटलंय, याच्यात लक्ष द्यायचं. आणि पहिली कंडिशन आहे पाऊस किती आहे त्याची. त्याच्यानंतर आहे रेनफेड. रेनफेड कंडिशन कुठली आहे, 1150 mm पेक्षा जास्त पावसाची कंडिशन आहे ते रेनफेड फार्मिंगची. ओके. पहिला मुद्दा झाला तुमचा रेनफॉलचा. दुसरा, द रिजन वेअर इट इज प्रॅक्टिस्ड. ओके. ड्राय फार्मिंग तुमच्या अरिड एरियामध्ये केली जाते. अरिड रिजन मध्ये ड्राय फार्मिंग होते. सेमी अरिड रिजन मध्ये काय होतं, ड्राय लँड फार्मिंग होते. ओके. आणि ह्युमिड रिजन मध्ये काय आहे, रेनफेड फार्मिंग आहे. ओके. कदाचित मला असं वाटतं की ड्राय आणि ड्रायलँड मधला तरी डिफरन्स असा केला असणार आहे, वातावरण ड्राय आहे, पाऊस पडत नाही, त्याला त्यांनी ड्राय फार्मिंग म्हटलंय, जिथं पाऊस कमी आहे. ओके. दुसऱ्या बाजूला पाऊस थोडासा जास्त आहे पण जमीन ड्राय आहे, म्हणजे काय होत असणार तिथं, इव्हॅपोरेशन कदाचित पडणारा पावसापेक्षा जास्त असणार आहे, त्याला त्यांनी ड्राय लँड फार्मिंग म्हटलेलं आहे. करेक्ट. दोन्हीतला फक्त डिफरन्स लक्षात ठेवायचा पावसाचा कंटेंटवर. ओके. आणि दुसरा मुद्दा एरिया. त्याच्यानंतर बघा ड्राय स्पेल प्रॉब्लेम. ड्राय स्पेल म्हणजे काय, पाऊस पडल्यानंतर जेव्हा पाऊस पडतो, म्हणजे पावसाळ्यात पण अनेक स्पेल मध्ये पाऊस पडतो ना, तो त्या स्पेल मधला फरक डिस्टन्स जे आहे त्याला आपण ड्राय स्पेल प्रॉब्लेम म्हणूया. ड्राय फार्मिंग मध्ये प्रोलॉंग्ड ड्राय स्पेल इज कॉमन. खूप लांबचा पिरियड असतो ड्राय स्पेलचा. कुठे, ड्राय फार्मिंग मध्ये. त्यामुळे काय होतंय, क्रॉप फेल्युअर होणं स्वाभाविक आहे. आपल्याकडे मराठवाड्यामध्ये नेहमी ही परिस्थिती जाणवते. राईट. बीज पेरल्यानंतर खूप दिवस ड्राय स्पेल असतो आणि त्याच्यानंतर पाऊस न आल्यामुळे त्यांना ती जी पेरणी असते ती वाया जाते. म्हणून आपण नेहमी ऐकतो दुबार पेरणी तिबार पेरणी जे शेतकरी करतात ते ड्राय फार्मिंगचं एक उदाहरण आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, ड्राय स्पेल मे ऑकर्स बट क्रॉप फेल्युअर इज लेस फ्रिक्वेंट. कुठे ते, ड्रायलँड फार्मिंग मध्ये ड्राय स्पेल आहे पण फेल्युअर क्रॉपचं तसं कम्पॅरेटिव्हली कमी आहे. पुढचा, नो ड्राय स्पेल अँड सब्जेक्टेड टू द क्रॉप फेल्युअर. ड्राय स्पेल नसतो रेनफेड मध्ये, त्यामुळं क्रॉपचं फेल्युअर सुद्धा होत नाही. चौथा मुद्दा आहे ड्रेनेज प्रॉब्लेमचा. बघा, ड्रेनेज प्रॉब्लेम मध्ये ड्राय फार्मिंग मध्ये ड्रेनेजचा प्रश्नच येणार नाही, पाऊसच कमी असल्यामुळे ड्रेनेजचा काय संबंध. ड्रेनेज म्हणजे काय, तुमच्या शेतात एक्स्ट्राचं पाणी जे असतं ते काढून टाकलं पाहिजे, पण त्याला ड्रेनेज म्हणतो. ओके. जर पाणी साठून राहत असेल तर तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम झाला. एक, इन ब्लॅक सॉइल मध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम तुम्हाला ड्रायलँड फार्मिंग मध्ये आढळून येतो, ब्लॅक सॉइल असेल तर. आणि पुढचा आहे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, कशामध्ये येतो, रेनफेड फार्मिंग मध्ये तो एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. ओके. बरोबर आहे. सगळे मुद्दे आपण बघितले. बघा, ड्राय फार्मिंग, ड्रायलँड फार्मिंग आणि त्याच्यानंतर आहे रेनफेड फार्मिंग. ओके. पहिला मुद्दा जो होता रेनफॉलचा, ड्राय फार्मिंग मध्ये किती रेनफॉल आहे, लेस दॅन 750 mm चा. ओके. आणि ड्रायलँड फार्मिंग मध्ये पाऊस किती आहे, 750 ते 1150 दरम्यानचा आणि रेनफेड मध्ये 1150 वरचा. हा तुमचा पहिला डिफरन्स लक्षात आला पाहिजे. दुसरा आहे रिजन, कुठे ते फार्मिंग प्रॅक्टिस केली जाते. ओके. ड्राय फार्मिंग कुठे करतो आपण, अरिड एरियामध्ये. राईट. त्याच्यानंतर ड्रायलँड फार्मिंग सेमी अरिड एरियामध्ये आणि रेनफेड आहे तुमचा ह्युमिड रिजन मध्ये. हे एक डिफरन्स झाला. त्याचा पुढचा, क्रॉप फेल्युअर. कशामुळे, ड्राय स्पेलमुळे. ओके. ड्राय फार्मिंग मध्ये तुमचं क्रॉप फेल्युअर होणार आहे कारण ड्राय स्पेल मोठा आहे. ओके. त्याच्यानंतर ड्रायलँड मध्ये स्पेल आहे तुमचा, काय ड्राय स्पेल आहे पण पिकांचं फेल्युअर कमी आहे. त्याच्यानंतरच्या एरियामध्ये ड्राय स्पेल नसणारच आणि फेल्युअर सुद्धा नसणार आहे. आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम शेवटचा मुद्दा आहे. तुम्हाला ड्राय फार्मिंग मध्ये ड्रेनेजचा प्रॉब्लेम नसतोच कारण पाऊसच कमी आहे. त्याच्यानंतर ड्रायलँड फार्मिंग मध्ये तुमची सॉइल ब्लॅक असेल तर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. ओके. आणि रेनफेड एरियामध्ये मात्र तो सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. राईट. हे डिफरन्स लक्षात घ्या. पुढच्या दिशेने चला. अजून एक डिफरन्सिएशन कसं केलंय, युनायटेड नेशनच्या इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया पॅसिफिक
अशी एक कमिटी आहे, कमिशन आहे. त्याच्यानुसार ड्रायलँड ऍग्रिकल्चरचे त्यांनी दोन भाग पाडले. ते म्हणतात की एक ड्रायलँड फार्मिंग आहे, दुसरं रेनफेड फार्मिंग आहे. वरती आपण ड्रायलँड बघितलं, ड्रायलँड आणि रेनफेडचे त्यांनी दोनच भाग केले. त्यांनी ड्राय फार्मिंग हा घेतला नाही, यांच्यानुसार दोनच आहेत. यांच्यानुसार ड्रायलँडला लेस दॅन 800 mm चा पाऊस आहे. वरती आपण जे बघितलं त्यात किती आहे, 750 ते 1150 आहे. इथे 800 पेक्षा कमी आणि रेनफेड 800 पेक्षा जास्त, इथे आपण 1150 पेक्षा जास्त गेले. कुणानुसार आहे ते नीट व्यवस्थित लक्षात द्यायचं. वरचं जे आहे ते IMD लिहून घ्या. ओके, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट नुसारचं ते डिफरन्स आहे, आणि खालचं जे आहे युनायटेड नेशनच्या इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन नुसारचं डिफरन्सिएशन आहे. ओके, हे पहिलं त्यांनी रेनफॉलचं त्यांनी सांगितलंय. एरिया, ह्यांचं ड्रायलँड एरिया कुठला आहे, सेमी अरिड आणि अरिड एरिया दोन्हीकडे समान आहे. त्यांनी ड्राय आणि ड्रायलँड दोन्हीला मर्ज केले. आणि ह्युमिड आणि सब ह्युमिड मध्ये रेनफॉल असणार आहे, ते वरच्या सारखं सेम आहे. इरोजनचा इश्यू बघा, विंड आणि वॉटर इरोजन ड्रायलँड मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणार आहे. विंड हा शब्द आला की तुमच्या लक्षात आला पाहिजे की ड्रायलँडचा इश्यू चाललेला आहे, आणि फक्त वॉटर इरोजनचा इश्यू तुम्हाला रेन फेड फार्मिंग मध्ये सापडतो. का, वारा काय तिथं इरोजन करणार नाही. ओके, ड्रायलँड फार्मिंग मध्ये वारा इरोजनला कारणीभूत आहे, पण रेनफेड मध्ये कारणीभूत नाही. का नाहीये, मॉइश्चर कंटेंट, मातीमध्ये ओलावा असल्यामुळे ते नसणार आहे. ओके, पुढचा आता प्रॉब्लेम ऑफ ड्रायलँड ऍग्रिकल्चर बघ. पहिला मुद्दा काय आहे, इनएडिक्वेट रेनफॉल असला पाहिजे, नावातूनच तुम्हाला क्लिअर आहे. पुढचा, जो काही किंवा जेवढा काही पाऊस पडतो तो सुद्धा कमी काळात पडतो. म्हणजे काय, 80% तुमचा जो पाऊस आहे केवळ 75 ते 90 दिवसात पडतोय. वर्षभरात जे पाऊस तुम्हाला मिळतोय त्यातला 80 ते 90% पाऊस आहे तो फक्त 75 ते 90 दिवसात, म्हणजे 2.5 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला मिळतो. हा एक दुसरा प्रॉब्लेम आहे. तिसरा, उशिरा मान्सूनचे आगमन आणि लवकर परतीचा मार्ग. मान्सून एकतर उशिरा येतो आणि परतीचा मार्ग सुद्धा त्याचा लवकर आहे, हे सुद्धा एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर प्रोलॉंग्ड ड्राय स्पेल, पाऊस न पडण्याचा पिरियड मोठा असतो आधीमध्ये. पुअर सॉइल फर्टिलिटी, सॉइलची फर्टिलिटी कमी आहे. आता वरचे जे मुद्दे आहेत ते हवामानाशी संबंधित आहेत, वरचे 4 मुद्दे. आता खालचा काय बघा, सॉइलशी संबंधित मुद्दा आला. सॉइल फर्टिलिटी सुद्धा याची लो असते. जनरली आपल्याला वाटणार नाही, आपल्याला असं वाटू शकतं की रेनफेड मध्ये पण हा इश्यू असू शकतो. ओके, इथं फर्टिलिटी कमी असण्याचं कारण काय, पाऊस कमी असणं पण कारण. पाऊस जर जास्त असेल तर ऑर्गॅनिक मॅटरचं कुजण्याचं किंवा विघटनाचं प्रमाण वाढेल, हे त्याच्यामुळे ह्युमस तयार होईल, ह्युमस तयार झाल्यामुळे फर्टिलिटी वाढेल. इथे तो मुद्दा नाही, त्याच्यामुळे सुद्धा यांची फर्टिलिटी कमी असते. ओके, पुढे सॉइल सोशो आणि इकॉनॉमिकल कन्स्ट्रेंट काय आहेत, स्मॉल लँड होल्डिंग. आता भारताचा जर आपण विचार केला, ज्या ठिकाणी ड्रायलँड फार्मिंग आहे त्या ठिकाणी हा मुद्दा आढळून येतो. सगळ्याच ठिकाणी असे नाहीये, अवरेज आहे. ओके, त्याचा पुढचा मुद्दा आहे पुअर टेक्नॉलॉजी. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लोकांकडे पैसा नसल्यामुळे सुद्धा पुअर टेक्नॉलॉजी आहे. खालचे 3 पॉईंट तुम्हाला थोडेसे विचित्र वाटू शकतात. तुम्हाला असं वाटू शकतं की हे तिन्ही मुद्दे कुठल्याही फार्मिंगच्या बाबतीत असायला पाहिजे, ड्रायलँडच का, पण इन जनरली ते मुद्दे आढळून येतात. पुढचा मुद्दा, ड्रॉट आणि ऍग्रिकल्चरल ड्रॉट मधला डिफरन्स बघू आपण. ओके, आता ड्रॉट म्हणजे काय, दुष्काळ. आपण दुष्काळ कशाला म्हणतो बघा, सिच्युएशन ऑकरिंग इन एनी एरिया इन अ इयर व्हेन अॅन्युअल रेनफॉल इज द लेस दॅन 75% ऑफ द नॉर्मल. तुमचा नॉर्मल जेवढा पाऊस पडतोय तुमच्या भागामध्ये, समजा की 25 वर्षाचा तुम्ही अभ्यास केलाय आणि तुमच्या लक्षात आलं की माझ्या भागामध्ये 100 mm चा पाऊस पडतो, पण ज्या वर्षी तुमच्या एरियात 75% किंवा 74 mm चा पाऊस पडतो तेव्हा समजायचं की तो ड्रॉट आहे. आलं लक्षात तुम्हाला, 75% ऑफ द नॉर्मल म्हटलंय, त्याच्यापेक्षा खाली आलं तर तो ड्रॉट डिक्लेअर केला जातो. ओके, पुढे ही जी डिफिशियन्सी आहे ती 50%च्या वरती गेली. वरती डिफिशियन्सी किती आहे, 25%ची डिफिशियन्सी हे तर लक्षात. खालच्या केसमध्ये त्यांनी काय सांगितलं, जर 50% पेक्षा जर जास्त डिफिशियन्सी असेल, ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, सिव्हिअर ड्रॉट म्हणतो. हे झाले ड्रॉटचे 2 पॉइंट्स. ओके, आता तुम्ही ऍग्रिकल्चरल ड्रॉट कडे या. ह्याच्यात काय, पहिलाच पॉइंट बघा, मॉइश्चर डिफिसिट. ड्रॉट मध्ये पावसाचा विचार केला जातो, तर ऍग्रिकल्चरल ड्रॉट मध्ये मॉइश्चरचा विचार केला जातो. तुमच्या जमिनीमध्ये, शेत जमिनीमध्ये असणारा मॉइश्चरचा डिफिशियन्सी, which results when amount of the water available in the soil is not sufficient to meet the demand of the potential evapotranspiration. पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये 2 शब्द बघा, इव्हॅपोट्रान्सपिरेशन. इव्हॅपोरेशन कुठून होणार आहे, तुमच्या जमिनीतून होणार आहे. ट्रान्सपिरेशन कुठून होणार आहे, वनस्पतीच्या माध्यमातून होणार आहे. ओके, त्याची डिमांड मीट करण्या इतकं पाणी तुमच्या जमिनीत नसेल तर त्याला म्हणायचं अग्रिकल्चरल ड्रॉट. ओके, सिंपल एका वाक्यात, पाऊस कमी आहे 75% पेक्षा कमी तर तो ड्रॉट आहे, आणि जमिनीतील मॉइश्चर कमी आहे तर तो अग्रिकल्चरल ड्रॉट आहे. ओके, खालचा मुद्दा, एरिया वेअर द ड्रॉट हॅज ऑकर्ड इन 20% ऑफ द इयर
ड्युरिंग द पिरियड आर कन्सिडर्ड ड्रॉट एरिया. अजून एक आहे, कशाला तुम्ही ड्रॉट एरिया म्हणणार आहे? एक वर्ष जर मी कन्सिडर केलं असेल तर त्या एका वर्षामध्ये 25% भागात पाऊस पडला नाही, 25% टाइम पिरियड मध्ये पाऊस पडला नाही, तर त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉट एरिया. वेन इट हॅज ऑकर्ड इन मोर दॅन 40% ऑफ द इयर इज कॉल्ड एज द क्रोनिक ड्रॉट एरिया. पावसाचा पिरियड तुम्ही लक्षात घेतला असेल. आता इथं इयर घ्या किंवा 4 महिने जर मी घेतले, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पावसाळ्याचे, त्याच्या पर्सेंटेज मध्ये विचार केला मी 20% टाइम मध्ये. ओके, समजा की तुम्ही 5 महिने घेतले, सिंपल घेऊ, 5 महिन्याचा मी विचार करतोय, पावसाळ्यातले 5 महिने, त्याच्यातलं 20% टाइम म्हणजे किती झाला? 1 महिना. एका महिन्यापेक्षा जास्त काळ पाऊस पडला नाही तर त्या एरियामध्ये काय आहे? ड्रॉट आहे. ओके, आणि 40% झालं, 2 महिने पाऊस पडला नाही, 5 पैकी 2 महिने पडला नाही, तर ते काय झालं? क्रोनिक ड्रॉट एरिया. राईट? ड्रॉट एरिया, क्रोनिक ड्रॉट एरिया आणि ऍग्रिकल्चरल ड्रॉट, हे 4 पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. पुढे आता या ऍग्रिकल्चरल ड्राय लँड ऍग्रिकल्चरच्या संबंधित 2 इन्स्टिट्यूट बघू आपण. एक आहे तुमची इक्रिसॅट आणि दुसरी आहे इकार्डा. ओके, इक्रिसॅट मध्ये काय? इक्रिसॅटचं नाव काय आहे? इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी अरिड ट्रॉपिक. सेमी अरिड ट्रॉपिक्स नाव तर लक्षात असलं पाहिजे. काय आहे? इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी अरिड ट्रॉपिक, SAT, सेमी अरिड ट्रॉपिक, लक्षात ठेवा. ओके, 1972 ला स्थापना आहे. कधीची? ऑक्टोबर 1972 ची स्थापना आहे. आणि कुठं आहे? हैदराबाद मध्ये हे इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यावरती 1-2दा प्रश्न येऊन गेलेला आहे, ते इन्स्टिट्यूट माहिती असलं पाहिजे. इव्हन तुम्हाला प्रिलिम्सला पण विचारलं जाऊ शकतं. पुढचा त्याचा पॉइंट आहे इकार्डा, इंटरनॅशनल सेंटर फॉर ऍग्रिकल्चरल रिसर्च इन ड्राय एरिया, DA, ड्राय एरिया, इतकं लक्षात ठेवा. 1977 ची स्थापना आहे. आणि कुठं आहे ते? अलेप्पो, सिरियातील अलेप्पोच्या ठिकाणी हे इन्स्टिट्यूट आहे. दोन्ही इन्स्टिट्यूट माहिती असले पाहिजेत. आणि त्यांचं वर्ष आहे 1972चं. भारतात आहे, हैदराबादला आहे. 72चं वर्ष भारतातलं दुष्काळ आहे, ते तुमच्या लक्षात येईल. ओके, ड्रायलँडचे संबंध, सेमी अरिडशी संबंधित आहे. ओके, खालचं ड्राय एरिया अलेप्पोला 77 मध्ये येतं. पुढचा एक पॉइंट आहे बघा, काही इंडेक्स आहेत ड्रायलँडच्या संबंधितच, हे इंडेक्स असल्यामुळे ते आपण इथं अभ्यासतोय. पहिला आहे मॉइश्चर अवेलेबिलिटी इंडेक्स. मॉइश्चर अवेलेबिलिटी इंडेक्स, त्याला आपण काय म्हणतो? MAI. हे काय आहे? डेफिनेशन थोडीशी लक्षात घ्या. इज द रेशो बिटवीन द रेनफॉल ऍट 50% प्रोबॅबिलिटी लेवल. कशाचा रेशो आहे? रेशो मध्ये वरच्या बाजूला काय आहे? रेनफॉल ऍट 50% प्रोबॅबिलिटी. मी विचार केलाय की माझ्या एरियामध्ये 50% प्रोबॅबिलिटी आहे पाऊस पडण्याची, त्यावेळेस जो पाऊस पडणार आहे तो रेनफॉल टू द पोटेन्शियल इव्हॅपोर ट्रान्सपिरेशन ऑफ द करस्पॉन्डिंग पिरियड, आणि त्या टाइम मध्ये होणारा इव्हॅपोर ट्रान्सपिरेशन. खाली सिंपल दिले बघा, रेनफॉल ऍट 50% प्रोबॅबिलिटी. रेनफॉल येईलच असं नाही, माझी एक प्रोबॅबिलिटी आहे, 50% प्रोबॅबिलिटी आपण काढू शकतो. जनरली मला असं वाटत असेल की समजा की 100 mm माझ्याकडे पाऊस पडतो आणि यावर्षी माझी प्रोबॅबिलिटी 50% तर म्हणजे किती असेल? 50 mm पाऊस पडतोय. आणि माझं PET किती आहे? पोटेन्शियल इव्हॅपोर ट्रान्सपिरेशन किती आहे? याचं रेशो विचारात घेतला तर ते झालं MAI. ओके, मॉइश्चर अवेलेबिलिटी इंडेक्स. ओके, हा फॉर्म्युला आपण लक्षात असला पाहिजे. पुढचा पॉइंट आहे मॉइश्चर डिफिसिट इंडेक्स, MDI. हे काय आहे बघा? मॉइश्चर डिफिसिट इंडेक्स इज इक्वल टू P minus PET डिवायडेड बाय PET इंटू 100. काय आहे P? P आहे प्रिसिपिटेशन, पाऊस. किती पाऊस पडला ते P, मायनस PET पोटेन्शियल इव्हॅपोर ट्रान्सपिरेशन, डिवायडेड बाय PET इंटू 100 केला की तुम्हाला डिफिसिट कळतं. ऑफकोर्स आहे मायनस चिन्ह आलं ना, डिफिसिट आणले की तुम्हाला मायनस चिन्ह लक्षात आलं पाहिजे. हे 2 फॉर्म्युले लक्षात घ्या. तिसरा आहे थ्रॉन्थवेट मॉइश्चर इंडेक्स. हे थ्रॉन्थवेट एखाद्या कुठल्या तरी अभ्यासकाचं नाव असणार आहे. थ्रॉन्थवेट मॉइश्चर इंडेक्स, त्याने काय फॉर्म्युला दिलाय बघा? त्याने दिलाय AE डिवायडेड बाय PET. AE काय दिलं त्याने? पर्सेंटेज प्रोबॅबिलिटी ऑफ द ऍक्च्युअल इव्हॅपोरेशन. ऍक्च्युअल इव्हॅपोरेशन, AE लक्षात ठेवा, ऍक्च्युअल इव्हॅपोरेशन पर्सेंटेज प्रोबॅबिलिटी. ओके, डिवायडेड बाय PET पोटेन्शियल इव्हॅपोर ट्रान्सपिरेशन. त्याचा पुढचा मुद्दा आहे अॅरिडिटी इंडेक्सचा, AI. ओके, हे काय आहे? WD डिवायडेड बाय PET इंटू 100. ओके, याच्यात WD काय आहे? वॉटर डिफिसिट, आणि PET तर तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल इव्हॅपोर ट्रान्सपिरेशन. तर ड्रायलँडच्या संबंधित मॉइश्चर मोजण्यासाठीचे हे 4 इंडेक्स आहेत, त्यांचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. ओके, फॉर्म्युले पण कधी कधी विचारून झालेले आहे. ओके, पुढचा आपला मुद्दा आहे वॉटर शेड मॅनेजमेंट कडे या. ओके, आता वॉटर शेड म्हणजे काय पहिल्यांदा बघूया.
एरिया ऑफ लँड whose runoff drains to the common point that is in the river or the water pool is called watershed. म्हणजे काय, एक असा एरिया आहे जिथून पावसाचं जे पाणी पडणार आहे ते सगळं एका पॉइंटला जमा होणार आहे. मग तो पॉइंट काय असेल, रिव्हर असेल किंवा वॉटर पूल असू शकतो. ओके, त्याचं समजा की सिंपल उदाहरण घ्या, मध्यभागी एक तलाव असेल आणि त्याच्या आजूबाजूला असा सगळा डोंगर भाग आहे. ओके, इथून सगळे असं पाणी या तलावात येत असेल तर हा पूर्ण एरिया त्याचा वॉटर सेट झाला. जिथून जिथून पाणी येतं त्या सगळ्या एरियाला आपण काय म्हणतो, वॉटर सेट म्हणतो. ओके, इट इज ड्रेनेज बेसिन डिमार्केटेड बाय द रिज अँड गलीज. रिज अँड गलीजनं ते डिमार्केटेड झालेलं असतं. कसं, आता समजा की एक जर माझा असा डोंगर असेल, ओके, तर या डोंगर भागातून इथं पाणी येत आहे, एका नदीला मिळतंय, आणि हे इकडे जाऊन एका नदीला मिळतंय. हे दोन फ्लो काय तयार झाले असेल, याच्या मध्यभागी रिज असणार आहे, एका मध्यभागी डिवाइड करणारा भाग असणार. ओके, तर या रिज आणि गलीनं सेपरेट झालेला, डिमार्केटेड झालेला हा ड्रेनेज बेसिन आहे. त्याला ड्रेनेज बेसिन सुद्धा म्हणतो. एक मग लक्षात घ्या. आलं, वॉटर सेटची कॉन्सेप्ट सिंपल तुमच्या लक्षात आली. ओके, पुढचा, किंवा तुम्ही साधं जरी बघितलं असेल तर तुमच्या गावामध्ये एखादा ओढा असेल तर त्या ओढ्याला कुठून कुठून पाणी येतं, तो सगळा एरिया त्याचा वॉटर सेट मध्ये येतो. ओके, पुढचा मुद्दा बघा. सुरुवातीला ते वॉटर सेट असतं, छोट्या भागामध्ये वॉटर सेट होतं. त्याच्यानंतर अनेक वॉटर सेट एकत्र आले तर काय तयार होतो, सब कॅचमेंट एरिया. पुढे काय, कॅचमेंट एरिया, आणि त्याच्या पुढे काय, रिव्हर बेसिन. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला बघा असं विचार करा की तुम्ही गोदावरी विचार केला असेल तर गोदावरीला आधी नदी तयार व्हायच्या आधी छोटे छोटे नाले असतील, ओढे असतील, किंवा त्याला आपण काय झरणे म्हणून वेगवेगळी नाव आपण त्याला देऊ शकतो. एक झरा मी घेतला असेल किंवा एक धबधबा घेतला असेल तर त्याला जिथून जिथून पाणी येतं ते काय झालं, वॉटर सेट. असे अनेक वॉटर सेट च्यामुळे निर्माण होणारे धबधबे आणि झरे एकत्र येऊन पुढे एक छोटीशी ओढा तयार होऊ शकतो, छोटासा ओढा. मग त्या छोट्याशा ओढ्याला आपण कॅचमेंट एरिया म्हणू शकतो. त्याच्यात काय झालं, आधीच्या सगळ्या वॉटर सेटचा समावेश झाला. ओके, हा कॅचमेंट एरिया नदी जसं पुढे जाईल तसं अनेक कॅचमेंट एरिया मिक्स होऊन त्याला कॅचमेंट एरिया, पुढचा मोठा कॅचमेंट एरिया तयार होतो, सब कॅचमेंटचा कॅचमेंट एरिया. आणि जेव्हा नदी समुद्राला मिळते, समुद्राला मिळेपर्यंत तिचे जेवढे सगळे कॅचमेंट एरिया आहेत त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो, रिव्हर बेसिन म्हणतो. आलं लक्षात, कॉन्सेप्ट सिंपल आहे. ओके, तुम्हाला सिक्वेन्स विचारलं तर लक्षात आला पाहिजे. रिव्हर बेसिन इज बिग टर्म आणि वॉटर सेट इज स्मॉलेस्ट टर्म. वॉटर सेट पासून सुरुवात होते. ओके, आता एक्झॅक्ट कॅचमेंट एरिया आणि वॉटर सेट मध्ये डिफरन्स काय बघू. पहिला मुद्दा तर क्लिअर आहे, कम्पॅरेटिव्हली बिगर असणारे कॅचमेंट एरिया, कारण तो अनेक वॉटर सेट पासून बनलाय, राईट, आणि कम्पॅरेटिव्हली स्मॉलर असणारे वॉटर सेट. पुढचा मुद्दा, सेपरेट युनिट फॉर द लँड अँड वॉटर. कॅचमेंट एरियाचा उल्लेख करत असताना आपण पाणी आणि जमीन असा वेगळा उल्लेख करतो. ओके, जेव्हा मी एका नदीचा कॅचमेंट एरिया म्हणतो तेव्हा मी काय विचार करतो, मोस्ट ऑफ टाइम मी पाण्याचा विचार करतो. ओके, त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात पाणी येतं हे मी सांगताना कॅचमेंट एरिया म्हणतो नदीसाठीचा. तिथं जमीन विचार करतो. बट तुम्ही वॉटर सेट कराला तर इट इज ए युनिट ऑफ बोथ लँड अँड वॉटर. ते स्वतःच युनिट आहे. कॅचमेंट हे युनिटच आहे, राईट, सॉरी, वॉटर सेट हा युनिटच आहे. म्हणजे जो प्रदेश आपण दिलेला आहे तो प्रदेश आणि त्याच्यातलं पाणी या सगळ्यांचं मिळून वॉटर सेट तयार. डिफरन्स लक्षात येतोय. लेफ्ट साइडला कॅचमेंट मध्ये डिफरन्स आहे, लँड आणि वॉटर. जनरली वॉटर डिफाईन केली जाते कॅचमेंट मध्ये. तुम्ही वॉटर सेट जेव्हा बोलता तेव्हा जमीन आणि पाणी दोघांचा उल्लेख करताय बाय डिफॉल्ट, तिथं सेपरेशन नाही. हा एक पॉईंट फक्त लक्षात ठेवण्यासारखा आहे, तेवढा लक्षात ठेवायचा आहे. वॉटर सेटला डिफरंट युनिट नसतात. ओके, वॉटर सेट हेच एक युनिट आहे जे की तुम्हाला लँड आणि पाणी सांगतं. ओके, पुढचा, वॉटर सेट मॅनेजमेंट प्रोग्राम भारताचा जो सुरू झाला त्याच्याबद्दल थोडीफार माहिती घेऊ. 7th प्लॅन मध्ये 1988 ला हा प्लॅन सुरू झालेला होता. ओके, 1988. याचा उद्देश होता बघा, लँड आणि वॉटर कन्झर्वेशन करणं मुख्य उद्देश असणारा आहे. कॉमन सेन्स आहे, नॅचरल वापर करून ऍग्री आणि अलाय सेक्टर विकसित करणे हे पण असलं पाहिजे. कुठल्याही योजनेचा हा उद्देश असायला हवा. ओके, पुढचा बघा, या प्रोग्रामचे 4 फीचर होते सरकारच्या या प्रोग्रामचे. सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन असला पाहिजे. दुसरा आहे सायंटिफिक ड्राय फार्मिंग. त्याच्या पुढे आहे फॉरेस्ट अँड डेव्हलपमेंट ऑफ पाश्चर, एनिमल हजबंडरी अँड डेअरी डेव्हलपमेंट. या सगळ्यांचा समावेश या प्रोग्राम मध्ये ठेवला होता. ड्रायलँड फार्मिंग, फॉरेस्ट अँड पाश्चर आणि एनिमल हजबंडरी अँड डेअरी डेव्हलपमेंट. ओके, आता हे का असलं पाहिजे, तिथं ड्रायलँड एरिया त्याच ठिकाणी आपण हा प्रोग्राम करणार आहे, त्याच्यामुळे आपण अलाइड सेक्टरचा इथं रेफरन्स घेतलेला आहे. पुढे
इंटिग्रेटेड वॉटर सेड मॅनेजमेंट म्हणजे काय? वॉटर सेड मॅनेजमेंट मध्ये ऍक्च्युली काय काय समावेश होतो बघा. पहिला आहे वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे पाणी संधारण करणे, म्हणजे जलसंधारण करणे. ओके. पुढचा आहे लोकेशन स्पेसिफिक क्रॉपिंग, तुमच्या जमिनीनुसार पीक घेतलं पाहिजे. राईट. त्याच्या पुढे आहे इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग आता आपण बघितले. त्याच्या पुढे आहे क्रॉप सबस्टिट्यूशन. क्रॉपला, तुमच्या नेहमीच्या क्रॉपला वेगवेगळे सबस्टिट्यूशन तुम्ही दिलं पाहिजे, त्याला आपण क्रॉप रोटेशन सुद्धा म्हणू शकतो. त्याचा पुढचा मुद्दा आहे बघा एफॉरेस्टेशन. हे का बरं करायचं एफॉरेस्टेशन? धूप कमी व्हावी म्हणून. ओके. पुढचा आहे हॉर्टिकल्चर टू मिनिमाइज द रिस्क. हॉर्टिकल्चरचा उपयोग तुम्हाला रिस्क कमी करण्यासाठी. कसलं रिस्क? फेल्युअरचं रिस्क कमी होण्यासाठी. ओके. तुमचे काही पिकं लगेच फेल होऊ शकतात, म्हणजे तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये झाडं मरत नाही, तुमचं उत्पन्न कमी होऊ शकतं, म्हणजे फेल्युअर रिस्क, तुमचा रिस्क कमी आहे. ओके. याच्यात कुठले कुठले आहेत बघा, मँगो, बोर, डाळिंब, पेरू, चिंच आणि चिकू यांचाच उल्लेख याच्यात केलेला आहे. द्राक्षे वगैरे याच्यात रिस्क खूप आहे. ओके. तर तेही लक्षात घ्या की तुम्ही हॉर्टिकल्चर मध्ये रिस्क मिनिमाइज करण्यासाठी कोणती पिकं घेता हे पण महत्वाचं आहे. आता त्यातला डाळिंबचा विचार केला तर त्याला काय जास्त पाणी लागत नाही. ओके. पुढचा मुद्दा पाश्चर मॅनेजमेंट अँड डेअरी डेव्हलपमेंट. ओके. पाश्चर मॅनेजमेंट आणि डेअरी डेव्हलपमेंट का बरं आहे? जोडधंदा असला पाहिजे म्हणून त्याचा तो आलेला आहे. आता वॉटर मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला लक्षात येईल की अरे पाण्याच्या संबंधांमध्ये हे का बरं पाश्चर मॅनेजमेंट वगैरे, ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. पुढचा मुद्दा आहे शीप आणि गोट फार्मिंग. ओके. त्याच्या पुढे आहे सेरिकल्चर अँड मलबरी कल्टिवेशन आणि फूड प्रोसेसिंग सुद्धा समावेश आहे. ओके. इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंटिग्रेटेड वॉटर सेड मॅनेजमेंट मध्ये येतो. आता हा मुद्दा तुम्ही वाचत असताना तुमच्या डोक्यात आलं पाहिजे होतं की दुष्काळावरती निबंध आला तर हे सगळे पॉईंट मी लिहू शकतो. ओके. शेतकऱ्याची आत्महत्या निबंध आला त्याच्यामध्ये हे लिहू शकतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती आला तर एक ऍग्री तुम्ही पार्ट गेला तर त्यात लिहू शकतो. राईट. ओके. पुढचा मुद्दा बघा, वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स होतात. एक मेथड तुमची आहे इंटर रो वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे नावातच काय आहे, रोच्या मध्ये तुम्ही पाण्याचं कन्झर्वेशन करताय. ओके. याच्यात काय आहे, प्रॅक्टिस्ड इन द अरिड एरिया विथ लाईट सॉइल. अरिड एरियामध्ये ही मेथड वापरली जाते. पुढची मेथड आहे अॅन्युअल रेनफॉल डज नॉट एक्सीड 400 ते 450 mm. या रेंज मध्येच पाऊस असेल तर त्या ठिकाणी ही मेथड वापरली जाते. पुढचा मुद्दा आहे the crop is sown in a narrow strip between wide interval that are reached as artificial miniature water shade. खालच्या बाजूला आकृती दिसते तुम्हाला. याच्यामध्ये बघा काय म्हणलं आपण, इंटर रो वॉटर हार्वेस्टिंग. याच्या ठिकाणी इथे मी जिथं अंडरलाईन करतो तिथे मी पीक लावणार आहे. ओके. आणि मधल्या भागामध्ये मी ट्रेंच तयार केलेले आहेत, खड्डे तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये काय होतं, पाणी साठून राहतं. ओके. ही मेथड आहे तुमची इंटर रो वॉटर हार्वेस्टिंगची. ओके. म्हणजे काय तुमच्या सिंपल लक्षात आलेलं आहे. आणि कुठं करतो आपण, अरिड एरियामध्ये करतो, हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. पुढचा मुद्दा आपला आहे इंटर प्लॉट और मायक्रो प्लॉट वॉटर हार्वेस्टिंग. वरच्या सारखाच मुद्दा आहे, फक्त तो रेनफॉल इज कम्पॅरेटिव्हली मोर आहे, जिथं जास्त आहे त्याच्या ठिकाणी हा इंटर प्लॉट किंवा मायक्रो प्लॉट. ओके. वरच्या बाजूला इंटर रो आहे ना, रोच्या ऐवजी इथं प्लॉट आहे. राईट. लक्षात आलं. रो छोटा असणार आहे विथनं, प्लॉट थोडासा मोठा असणार. ओके. त्याचा पुढचा मुद्दा वॉटर हार्वेस्टिंग इन पॉन्ड्स आणि रिझर्वायर्स. ओके. तर साधं उदाहरण काय, शेततळ. सिंपल उदाहरण आहे त्याचं. आपण जर बघितलं तर शेततळामध्ये आपण पाणी साठवून ठेवतो. लाईफ सेव्हिंग इरिगेशन म्हणतो आपण. लाईफ सेव्हिंग इरिगेशनसाठी या पाण्याचा वापर केला जातो. कशामध्ये, या पॉन्ड्स मध्ये किंवा रिझर्वायर मध्ये साठवलेलं पाणी लाईफ सेव्हिंग साठी. म्हणजे काय, परमनंट विल्टिंग पॉईंट गाठल्यानंतर दिले जाणारे पाणी. मातीचा मृदाचा अभ्यास करताना आपण परमनंट विल्टिंग पॉईंट बघितलं होतं. शेतीतलं मॉइश्चर तुमचं एवढं कमी होतं की पानांचं विल्टिंग सुरू होतं, तेव्हा तुम्ही याच्यातलं पाणी वापरता. ओके. तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की लाईफ सेव्हिंग इरिगेशन खालीलपैकी कुठल्या इरिगेशन मेथडला किंवा वॉटर कन्झर्वेशन मेथडला म्हटलं जातं? तर ती आहे वॉटर हार्वेस्टिंग इन द पॉन्ड्स अँड रिझर्वायर. ओके. पुढचा मुद्दा बघा आपण. पुढचा आपला मुद्दा आहे रन ऑफ वाढवण्यासाठी. रन ऑफ म्हणजे काय, वाहून जाणं. आता मगाशी आतापर्यंत आपण बघितलं रन ऑफ कमी करायचं, आता काय बघतो आपण, रन ऑफ वाढवतोय. कधी, जिथं जास्त पाऊस पडतोय आणि पाणी साठून राहते त्या ठिकाणी मला रन ऑफ करायचं आहे. ओके. त्याच्यामध्ये बघा इनफिल्ट्रेशन आणि सिपेज कमी करावं लागेल म्हणजेच माझं रन ऑफ वाढेल. बरोबर आहे. इनफिल्ट्रेशन म्हणजे काय, पाणी खाली जाणं. सिपेज म्हणजे काय, पाणी खाली जाऊन पॅरलली जातं हॉरिझॉन्टली, त्याला आपण सिपेज म्हणतो. ओके. त्याची डेफिनेशन आपण नेक्स्ट पॉईंट मध्ये बघणार आहोत. ओके.
ते वाढवण्यासाठी तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी वापरता हे लक्षात का, हा प्रश्न येऊन गेलाय. अस्फाल्टचा वापर केला जातो. जमिनीवरती जर तुम्ही अस्फाल्ट टाकलं असेल तर पाणी मुरत नाही, पाणी वाहत जातं. अस्फाल्ट एक मुद्दा आहे. पुढचा, वॉटर बॉर्न अस्फाल्ट इमल्शन. दोन्हीकडे अस्फाल्ट आहे, त्यामध्ये काय विचार करण्याचा इथं एवढं गरज नाही. पुढचा मुद्दा आहे थिन प्लास्टिक सीट. असतात प्लास्टिक सीट खूप साऱ्या ठिकाणी, मोस्टली कुठे असतात ते पालेभाज्यांच्या ठिकाणी. ओके. पुढचा आहे मेटल सीटचा पण वापर केला जातो. प्लास्टिक सीट तुम्हाला वाटेल पण मेटल सीट वाटणार नाही. हे मेटल सीट लक्षात ठेवा, त्याला स्टार करून ठेवा. पुढे आहे तुमचं बेंटोनाइट. जसं अस्फाल्ट आहे तसंच एक बेंटोनाइट नावाचं केमिकल आहे. पुढे जलशक्ती त्याला म्हटलं जातं, ते सुद्धा एक प्रकारचं केमिकलच आहे. ओके. जलशक्तीचा पण वापर केला जातो कशासाठी, मातीमध्ये एरेशन वाढवण्यासाठी, इनफिल्ट्रेशन वाढवण्यासाठी आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जलशक्तीचा वापर केला जातो. ओके. पुढचं आता इव्हॅपो ट्रान्सपिरेशन कडे आपण येऊ. ओके. इव्हॅपो ट्रान्सपिरेशन मध्ये काय बघा, इव्हॅपो कशासाठी आहे, सॉइल सरफेस वरून होणारं बाष्पीभवन आहे. आणि ट्रान्सपिरेशन कशासाठी आहे, प्लांट सरफेस वरून होणारं बाष्पीभवन आहे. दोन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. पुढचा, इव्हॅपो ट्रान्सपिरेशन कमी करण्याचे उपाय काय काय आहेत. एक तुमचा आहे वीड कंट्रोल करा. तुमचं गवत कमी असेल तर इव्हॅपो ट्रान्सपिरेशन कमी होणार आहे, बरोबर आहे. गवतांची संख्या कमी झाली की त्याच्या थ्रू होणार इव्हॅपो ट्रान्सपिरेशन कमी झालं. पुढचा मुद्दा, विंड ब्रेक. विंड ब्रेक, तुमच्या जमिनीत येणाऱ्या वाऱ्याला तुम्ही रेजिस्ट करा. जर वारा जास्त असेल तर इव्हॅपो ट्रान्सपिरेशनला मदतच मिळणार आहे. ओके. पुढचा मुद्दा आहे तुमचा मल्चेस. जमिनीवरती मल्च टाका, आपण अभ्यासलेलं आहे. त्याच्याने काय होणार आहे, इव्हॅपोरेशन कमी होणार आहे. आणि अँटी ट्रान्सपिरंटचा वापर करायचा आहे. आता हे अँटी ट्रान्सपिरंट कुठले कुठले आहेत बघा. पहिलं जे अँटी ट्रान्सपिरंट ते काय करतं, स्टोमाटा क्लोजिंगचं काम करतं. स्टोमाटा म्हणजे काय, प्रत्येक वनस्पतीच्या पानावरती त्याला गॅस एक्सचेंज करण्यासाठीचं जे पोर्ट आहे त्याला आपण म्हणतो स्टोमाटा. त्या स्टोमाटा क्लोज करतो आपण. क्लोज का करतोय, क्लोज केलं नाही तर इव्हॅपो ट्रान्सपिरेशन वाढत जाईल, म्हणून त्याला क्लोज करायचं. त्यासाठी आपण काय काय वापरतो, PMA, ABA, कार्बन डायऑक्साइडला स्टार करा आणि त्याच्यानंतर आहे अट्राझिन. हे केमिकल्स वापरले जातात. PMA काय, खालच्या बाजूला बघा, फिनाइल मर्क्युरिक ऍसिटेट म्हणजे PMA. हे एक केमिकल आहे. ABA काय आहे, ऍब्सिसिक ऍसिड. ओके. याचा वापर कार्बन डायऑक्साइड आणि अट्राझिनचा वापर करून आपण स्टोमाटा क्लोज करतो. जोड्या लावायला हा प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ओके. पुढचा मुद्दा आहे तुमचा फिल्म फार्मिंग. फिल्म तयार केली जाते तुमच्या पानावरती, एक फिल्म तयार करतो आपण, जेणेकरून तिथून ट्रान्सपिरेशन होणार नाही. वरच्या ठिकाणी डायरेक्टली आपण स्टोमाटालाच अटॅक करतो. इथं मात्र आपण एक फिल्म तयार करतो. त्याच्यात काय, मोबी लीफ वापरतो आपण, हेक्साडिकेनॉलचा वापर करतो, सिलिकॉनचा वापर करतो, ऑइल आणि वॅक्सचा वापर करतो. आता ऑइल आणि वॅक्स वरून तुमच्या लक्षात आला असेल की एक फिल्म तयार करणं. ओके. त्याच्या पुढे आहे तुमचं रिफ्लेक्टिंग टाईप. रिफ्लेक्टिंग टाईप म्हणजे काय, हे काय करतात, येणाऱ्या सूर्यकिरणांना रिफ्लेक्ट करतात, राईट. त्याच्यामुळे इव्हॅपो ट्रान्सपिरेशन होत नाही. याच्यात कोण आहे बघा, सिलाइट, डाय अमोनियस अर्थ प्रॉडक्ट, DEP म्हणतो त्याला, डाय अमोनियस किंवा DAE पण त्याला म्हटलं जातं. ओके. आणि आहे केओलिन, यांचा वापर करून रिफ्लेक्टिंग टाईप सरफेस क्रिएट केला जातो. त्याच्या पुढे आहे ग्रोथ रिटार्डंट. वनस्पतीची ग्रोथच कमी झाली की इव्हॅपो ट्रान्सपिरेशन कमी होणार आहे. त्याच्यात कोण येतं, सिसोसिल. तर प्रोनाउन्सिएशन कसं आहे, डोंट नो. सायोसिल आहे का, सायसोसिल. सायसोसिल असं प्रोनाऊन्स करा. ओके. हे सगळे तुमचे अँटी ट्रान्सपिरंट आहेत. ओके. आता हे इव्हॅपो ट्रान्सपिरेशनच्या बाबतीतच वाराला तुम्ही रेजिस्ट करता, वरती बघितला तर वारा रेजिस्ट करण्यासाठी दोन मेथड आहेत. एक आहे तुमचं विंड ब्रेक आणि दुसरं आहे सेल्टर ब्रेक. ओके. विंड ब्रेक नावातच काय आहे, विंडला तुम्ही अडथळा आणताय आणि त्याचा स्पीड कमी करताय. ते कसं करताय तुम्ही, कमी करण्यासाठी उंचीनुसार बनवलेल्या झाडांचा पट्टा. ओके. झाडांचे पट्टे तयार केले जातात, कमी, त्याच्यानंतर थोडासा उंच, त्याच्यानंतर थोडासा उंच, असे झाडांचे पट्टे केल्यामुळे काय होतंय, वारा त्याच्यावरती चढत असं जातो. त्याच्यामुळे त्याचं काय होणार आहे, स्पीड कमी होणार. खालच्या बाजूला बघा, हा वारा येतो या बाजूनं, ग्रास दाखवला मी, श्रब उंची कमी आहे, त्याच्यानंतर स्मॉल ट्री, त्याच्यानंतर टॉल ट्री. वारा जर सरळ येत असेल, डिस्टन्स कमी आहे, स्पीड वाढणार आहे. आता मी काय करतोय, वाराचं डिस्टन्स वाढवतो, वाऱ्याला झाडावरून येण्यास मी भाग पडतो, तेव्हा त्याचा स्पीड कमी होत आहे. ओके. तर ही विंड ब्रेक आणि सेल्टर ब्रेक सिस्टीम दोन्ही सेमच आहे, दोन्हीचा सिस्टीम सेमच आहे. ओके. सेल्टर ब्रेक किंवा विंड ब्रेक तो तुमच्या वापराच्या उद्देशावरून फक्त वेगवेगळा आहे. ओके. विंड पासून तुम्हाला प्रोटेक्शन करायचं असेल, विंड पासून तुमच्या झाडांचं नुकसान होऊ नये. समजा की काही ठिकाणी वनस्पती वाऱ्यामुळे कोलमडून पडणार आहे,
त्या ठिकाणी तुम्ही त्याला सेल्टर ब्रेक म्हणणार. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वाऱ्याचा स्पीड कमी करायचं त्याला आपण विंड ब्रेक म्हणायचं. सिस्टीम मात्र एकच आहे. ओके, पुढे यामुळे विंड स्पीड कमी होते. सेल्टर ब्रेकमुळे काय होणार, तुमचं विंड स्पीड कमी होत आहे. आता त्याच्यात दोन बाजू आहेत, एक तुमची विंड साईड आणि दुसरी आहे लीवर्ड साईड. ज्या बाजूने वारा येणार आहे ती कशी झाली, विंड साईड झाली. त्याच्या मागची बाजू जी असणार ती कशी झाली, लीवर्ड साईड झाली. ओके, झाडाच्या उंचीच्या 5 ते 10 पट त्याचा स्पीड कमी होतो. हा एक फॅक्च्युअल डेटा लक्षात घ्या. आता इथून वारा तुमचा येतो बघा, राईट. ही झाली तुमची वाऱ्याची विंड साईड. ओके, आणि ही तुमची झाली लीवर्ड साईड. ओके, या बाजूला तुमचा वारा किती टक्क्यांनी कमी होते, 5 ते 10 पटीने, टक्के नाही, 5 ते 10 पटीने वाऱ्याचा स्पीड कमी झालाय. आणि लीवर्ड साईडला म्हणजे पूर्ण तो बफर झोन क्रॉस करून आल्यानंतर 30 पट त्याचं स्पीड कमी होत आहे. 5 ते 10 आणि 30 पट हे दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला उलट देऊ शकतात, विंड साईडला 30 म्हणेल तो आणि लीवर्ड साईडला 5 ते 10 म्हणेल. ओके, ऑफकोर्स कॉमन सेन्स आहे, विंड साईडला म्हणजे सुरुवातीच्या भागात कमीच परिणाम होणार आहे, पुढे जाईल तसं परिणाम जास्त होणार आहे. पण याच्यात एक मर्यादा आहे. या सेल्टर ब्रेक मध्ये लीवर्ड साईडला विंड स्पीड मध्ये डिक्लाइन होते. हे डिक्लाइन 200 मीटर अंतरावरती फक्त 20% इफेक्ट दाखवतो आणि 300 मीटर वरती तर इफेक्ट जाणवतच नाही. म्हणजे त्याला काय म्हणायचंय, या साईडला वारा माझा इथून असं वाहत आलाय. ओके, समजा इथपर्यंत वारा पोहोचलाय. ओके, इथं थोडंफार स्पीड कमी झालाय, पण तो स्पीड तुम्हाला 200 मीटरच्या रेंज मध्येच आढळून येतो. त्याच्यानंतर पुन्हा स्पीड वाढायला सुरुवात होऊन जाईल आणि 300 मीटर वरती तर तुम्हाला काहीच जाणवणार नाही. म्हणजे त्या लीवर्ड साईडला 200 आणि 300 मीटर लक्षात ठेवा. ओके, 200 मीटर वरती 20% इफेक्ट फक्त जाणवतो. म्हणजे माझा वाराचा स्पीड जर 100 किलोमीटर पर आवर असेल तर तो 200 मीटर वरती येऊन मी मोजलो तर तो 80 किलोमीटर पर आवर असेल, कारण 20% इफेक्ट आहे. आणि 300 वरती गेलो की मला 100 किलोमीटर पर आवरच सापडेल. ओके, हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे आणि त्याची ही रचना आपण खाली बघितलो ते तुमच्या लक्षात आलं आहे. ओके, राईट. तर हे आपलं ड्रायलँड ऍग्रिकल्चरचा मुद्दा होता. आता त्याला पुढचा आपण एक टॉपिक घेऊया.